आणि आपल्या उजनी धरणामधून 21 TMC पाणी हे मराठवाड्याला जाणारच आहे, त्याच्याबद्दल कोणी थांबवू शकत नाही। तो निर्णय आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि त्यावेळेसच्या मंत्रिमंडळामध्ये झालं, त्याचं काम सुरू झालं आणि उद्याच्या 25 डिसेंबरला आणि डिसेंबर 2026ला आपल्या उजनी धरणातून 7 TMC पाणी हे मराठवाड्याला जाणार आहे। 7 TMC पाणी जाणार आहे। 26 डिसेंबर 2026 डिसेंबरला 7 TMC पाणी जाणार आहे आणि त्यामुळं त्याची जागरूकता, त्याची वार्षता किंवा त्या संदर्भात आपण या ठिकाणी सांगणे गरजेचं आहे। नीरा नदीतून, आपली नीरा नदी आहे, नीरा नदीतून 7 TMC पाणी हे उजनीत जाणार आणि उजनीतून 21 TMC पाणी मराठवाड्याला जाणार। त्यातलं 7 TMC पाणी हे 2026ला जाणार आहे। आतापर्यंत नीरा नदीतून 61 TMC पाणी हे नीरा नदीतून खाली भीमेला आणि खाली समुद्राला किंवा खाली राज्यामध्ये गेलेलं आहे आणि उजनी धरणातून जवळपास 150 TMC असं एकूण 211 TMC पाणी हे उजनीतनं आणि निरेतनं भीमेवाटी हे खाली पाणी निघून गेलेलं आहे। म्हणजे उजनी धरण आपलं 117 TMCच आहे आणि आतापर्यंत नदीतनं वाहून गेलेलं पाणी 211 TMC आहे। अजून आपला परतीचा पाऊस सुरू आहे। किती दिवस पाऊस अजून आहे सांगता येणार नाही, पण पाऊस रोज कुठं थोडाफार कमी जास्तीनं चालूच आहे आणि त्यामुळे हे प्रमाण अधिक वाढेलच। पावसाळा संपत त्यावेळेस आपल्याला निश्चित कळत की किती पाणी समुद्रात नदी वाटेतनं गेलं ते। मी जे म्हटलं की सिना कोळेगाव टप्पा हे जर 3 TMC पाणी हे मराठवाड्याला जाणार आहे आणि त्याचं काम डिसेंबर 2026ला संपणार आहे। घाटणे बॅरेज जो मोहोळ तालुक्यातला आहे त्याचं 2.25 TMC पाणी हे डिसेंबर 2025ला जाणार आहे आणि कडा आष्टी म्हणजे बीड जिल्ह्यातलं कडा आष्टी इथं 2.25 TMC हे 2026 डिसेंबरला पाणी जाणार आहे। असं एकूण 7 TMC पाणी आता डिसेंबर महिन्यात 26ला पाणी जाते आणि त्याचबरोबर आपण सोलापूरला पाणी पुरवठा योजना पाईपलाईनद्वारे केली, दुसरी पाईपलाईन सुरू झाली। सोलापूरला पिण्यासाठी लागणारं पाणी 3 TMC आहे आणि नदीतनं सोलापूरला पाणी प्यायला द्यायचं म्हणून किती सोडलं जात होतं तर जवळपास 17-18 TMC पाणी सोडलं जात होतं। 17-18 TMC आहे आणि सोलापूरला प्यायला पाणी लागतं फक्त 3 TMC। मग त्यातली मध्ये सांगोला पाणी पुरवठा योजना आली, पंढरपूर आली, मंगळवेढा आणि मग काही बाकीच्या पाणी पुरवठा योजना असतील त्या पाणी पुरवठ्याची योजना आल्या। ह्यांना सगळ्यांना मिळून किती पाणी लागणार आहे तर 8-9 TMC पाणी लागणार आहे पिण्यासाठी म्हणून सगळं मिळून आहे। सगळ्या 4-5 पिण्याच्या पाण्याच्या संस्था किंवा पाईपलाईनला मग वरचं पाणी काय होणार, नदीत सोडणार आहेत का तर नाही सोडणार। वरचं पाणी नदीत येणार नाही। म्हणजे समजा 18 TMC पाणी नदीत सोडलं जात होतं वर्षाकाठी तर 8-9 TMCच पाणी सोडलं जाणार आहे। म्हणजे 9-10 TMC पाणी हे नदीतलं कमी होणार आहे। ज्यावेळेस नदीतलं पाणी कमी होईल त्यावेळेस माढा, माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा ही जी नदीकाठची गावं आहेत त्यांचं काय होईल, त्यांना पाणी मिळणार आहे का तर मिळणार नाही, कारण की आपली पाणी वापर संस्था नाही, आपण पाण्यावरती हक्क सांगितला नाही। आणि मग त्यावेळेस चर्चा काय होईल, माळशिरसची लाईट चालू आहे, पंढरपूरची लाईट बंद आहे, माढ्याची लाईट बंद आहे, कारण की मी हा प्रचार सुरू केला आहे आणि ज्यावेळेस जी संस्था चालू होईल, पाणी वापर संस्था सुरू होईल तिथे लाईट चालू राहणार। ज्यांना पाणी वापर संस्था केली नाही त्याला लाईट कट होणार आणि मग चर्चा होणार की ह्या गावची लाईट चालू आहे, त्या गावची लाईट बंद आहे। हे होऊन द्यायचं नसतं तर आपल्याला पाणी वापर संस्था करावीच लागेल आणि पाणी वापर संस्था केल्यानंतर सरकारला बंधनकारक आहे की तुम्हाला पाणी देणं त्या पाणी वापर संस्थेला। तुम्ही एखादं पाणी समजा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुम्हाला पाणी लागणार नसेल त्या पाणी वापर संस्थेला
तर ते पाणी तुम्ही मे जून महिन्यात घेऊ शकता, ज्यावेळेस उन्हाळा तीव्रता असते त्यावेळेस तुम्ही पाणी त्यावेळेसही मागू शकता. आणि जर पाणी दिलंच नाही तर जो जलसंपदा कायदा आहे 2005चा, तर 2005च्या कायद्याप्रमाणे ही नवीन संस्था स्थापन करायची. आणि जर सरकारनं पाणी दिलं नाही तर तुम्ही खात्यावरती केस दाखल करू शकता, गुन्हा दाखल करू शकता की पाणी दिलं नाही म्हणून. आणि पाणी वापर संस्था केल्यानंतर जो परतावा तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही जर 100 रुपये बिल भरलं, लाईट बिल भरलं किंवा पाणी बिल भरलं, तर 50 रुपये सरकार तुम्हाला परत माघारी देणार आहे. म्हणजे तुमचं पाणीपट्टी किती आणार आहे तर 50 रुपयेच पाणीपट्टी येते. जसं सोलापूरची पाईपलाईन झाल्यामुळे नदी वाटेचं पाणी कमी होण्याची शक्यता आहे, तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवडवरून म्हणजे आपल्या उजनी धरणाच्या वरच्या भागाला 19 धरण आहेत. 19 धरणातनं उजनीत पाणी येतं आणि पावसाचं पाणी येतं. आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडला पिण्यासाठी म्हणून लागणारं पाणी हे 14 TMC आहे, 14 TMC. आणि मागच्या आठवड्यातच तिथल्या लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली आहे की तिथलं पाणी त्यांना वाढवून पाहिजे. लोकसंख्या वाढली, आपल्याकडनं महाराष्ट्रातनं देशभरातनं लोक स्थलांतर पुण्या पिंपरी चिंचवडमध्ये परिसरात येऊन राहावं लागलेले, लोकसंख्या वाढते आणि स्वाभाविकरित्या तिथं पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून सरकारची जबाबदारी तिथं प्यायला पाणी मिळालं पाहिजे. त्यांनी मागणी केलेली आहे की 14 TMC वरनं 21 TMC पाणी त्यांना मिळावं. म्हणजे 14 वरून 21 झालं म्हणजे तिथं परत 7 TMC पाणी कमी झालं. उजनी त्याला 7 TMC पाणी कमी झालं. मराठवाड्याला जाणारं 21 TMC पाणी गेलं, हे उजनीतनं गेलं. जवळपास 29-30 TMC ढोबळ म्हणा चर्चेसाठी म्हणून 28 TMC पाणी उजनीतनं कमी होणार आहे. हे आज लगेच होणार आहे असं म्हणत नाही. 2 वर्षांना होईल, 4 वर्षांना होईल, 5 वर्षांना होईल, पण कधी तर होणारच आहे ना. आणि त्यामुळं ह्याची जागरूकता आज पावसाळ्यातच मी करायला सुरुवात केलेली आहे. कोणतर म्हणतं की मग काय गाळ काढायला काय फरक पडतो? अरे गाळ काढायची मागणीच विजयसिंह मोहिते पाटलांनी 2004 साली केली होती. 2004 साली त्यावेळेसच मागणी केलेली आहे की मेरी नावाची संस्था आहे, MERI नाशिकची गव्हर्नमेंटची संस्था आहे, त्या संस्थेनं अहवाल दिलेला आहे की उजनीच्या धरणामध्ये जो गाळ आहे त्याचं व्हॅल्युएशन जर केलं तर 50,000 कोटी रुपयाची वाळू आहे. 50,000 कोटी रुपयाची वाळू उजनीच्या धरणामध्ये आहे आणि त्याची पाणी क्षमता वाढणार आहे. हिची मागणी 2004 सालापासून चालू आहे. आणि त्याचबरोबर दादा ज्यावेळेस आपले पालकमंत्री होते, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते 2004 ते 2009, त्यावेळेस दादांनी मागणी केली होती की दक्षिण सोलापूर पासून वरती तिकडं मंगळा, मोहोळ, पंढरपूर अशी बॅरेजेस बांधा म्हणून. त्यावेळेस 6 बॅरेजेसची मागणी केली होती. नंतर ते बॅरेजेस उंच होत होते, पाणी नदी पात्रातनं बाहेर निघत होतं. मग त्याची परत अजून उंची कमी केली आणि संख्या वाढवली, ती 11वर नेली. त्या 11वरनं परत 15वर नेली की जेणेकरून नदी पात्रातनं पाणी बाहेर गेलं नाही पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे. बरोबरच आहे, अगदी रास्त आहे. त्यामुळे आता ते 15वरती कुठंतरी थांबलेलं आहे की 15 बॅरेजेस करा म्हणून. ते बॅरेजेस झाले तर नदी पात्रात पाणी थांबू शकेल. नदी पात्रात जरी पाणी थांबलं तरी आपली पाणी वापर संस्था पाहिजे ना. एका बाजूला गाळ काढायचा, एका बाजूला बॅरेजेस बांधायचे आणि तिसऱ्या बाजूला आपण पाणी वापर संस्था करायची, जेणेकरून तुम्ही पैशाच्या भांगडीत अडकू नका. पाण्याचा हक्कच नाही सांगितला तर सरकारनं पाणी का द्यावं? जर का कारखान्याकडे ऊसाची नोंदच केली नाही तर कारखाना तुमचा ऊस नेईल कसा? नोंद करावी लागते ना ऊसाची, की बाबा माझा 2 एकर 5 एकर ऊस आहे म्हणून, तर कारखाना ऊस नेतो. तसंच आहे, त्यामुळे नोंद करावं लागेल. आपण पाण्यावर हक्क सांगितला पाहिजे. उजनी धरण अगोदर फक्त सोलापूर जिल्ह्याचं होतं, आता ते एका सोलापूर जिल्ह्याचं राहिलेलं नाही. आता ते मराठवाड्याचं पण झालं. आणि उजनी धरणाच्या बॅकवॉटरला 3 तालुके प्रामुख्याने येतात. इंदापूर, बारामती, दौंड आणि पलीकडं नगर जिल्हा, 4 तालुके प्रामुख्याने येतात. हिथली जी गावं आहेत, तुम्ही समजा इंदापूर घ्या, बारामती घ्या, दौंड घ्या, भिगवण घ्या, ही जी मोठी गावं आहेत, तिथेही इंडस्ट्रियलायझेशन होते, तिथेही लोकसंख्या वाढते, तिथेही पाणी प्यायला लागणार आहे, तिथेही पाणी वाढणार आहे. आणि त्यामुळे सगळा बोजा हा उजनीवरती येणार आहे.
आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये कसलेही राजकारण न आणता, टीका टिप्पणी न करता, सामंजस्यानं सगळ्यांची जागृती आपण केली पाहिजे. जसं आपण 2004 सालापासून कृष्णेतल्या पाण्याचं महत्व आपण पटवून दिलं आणि सोलापूर जिल्ह्याला कृष्णेच्या पाण्याचं महत्व पटलं, तसंच आता पुढच्या अजून 1.5 वर्ष पाणी जायला, तोपर्यंत ह्या पाण्याचं महत्व आपल्याला पटवून द्यावं लागेल, लोकांना सांगावं लागेल. त्यावेळेस सोलापूर जिल्ह्याचं हक्काचं पाणी आपल्याला आरक्षित करता येईल. ज्यावेळेस कृष्णा भीमा ही ज्यावेळेस प्रकल्प आहे, तो प्रकल्प ज्यावेळेस पूर्ण होईल, त्यावेळेस निरा खोऱ्यामध्ये 16 TMC पाणी येणार आहे आणि उजनीच्या खोऱ्यामध्ये म्हणजे भीमा खोऱ्यामध्ये 42 TMC पाणी येणार आहे. पण ते होणार कधी, तोपर्यंत पाणी चाललं उजनीतनं. त्यामुळे ह्याचं गांभीर्य आपण लक्षात घ्यावं आणि ह्याचा प्रचार आपण सर्वांनी या ठिकाणी करावा, ही अपेक्षा या ठिकाणी करतो.